नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मौसूद आणि लुसलुशीत अशी दलिया इडली बनवतोय. चवीला खूप अप्रतिम होते, भरपूर पौष्टिकसुद्धा होते. मुलांच्या डब्याला देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. बनवायला अगदी सोपी आहे. तर इडली बनवण्यासाठी बघा इथं आपल्याला 1 कप दलिया घ्यायचा आहे बघा. हा कुठल्याही दुकानामध्ये मार्केटमध्ये मिळतो, अगदी बारीक असतो. तर तो 1 कप घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्येच पाव कप मुगाची डाळ टाकून घ्यायची आपल्याला आणि 2 चमचे उडीद डाळ टाकून घ्यायचे. आता हे पाणी टाकून 2 ते 3 वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आणखी पाणी टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे एक 2 ते 3 तासासाठी भिजवत ठेवायचे. पटकन भिजून तयार होतात डाळीसुद्धा आणि दलियासुद्धा आपला. तर इथे बघू शकता तुम्ही 3 तासानंतर मस्त असं भिजून तयार झाले. डाळसुद्धा आपली छान व्यवस्थित भिजली आहे. आता याच्यासाठी आपल्याला पोहे घ्यायचेत बघा. अगदी अर्धी वाटी पोहे घेतलेत मी. ते चांगले धुवून घ्यायचेत एक पाण्याने. आता पोहे धुवून झाले तर आपले ते फक्त एक 5 मिनिटं असेच ठेवून द्यायचेत आपल्याला. मी थोडंसं जास्तीचं पाणी ठेवलंय. 5 मिनिटानंतर आपल्याला छान असं पीठ बारीक करायला घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बघा इथं मी छान असं पीठ बारीक करून घेतलंय. आता शेवटच्या बॅचमध्ये आपल्याला पोहेसुद्धा छान असे मिक्स करून वाटून घ्यायचेत. पोह्यामुळे ना इडली छान अशी हलकी फुलकी होते आणि जाळीदार व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळे पोहे आवर्जून घाला. आता इथं सगळं पीठ छान असं आपलं बारीक करून झाले. व्यवस्थित असं फेटून घ्यायचं एक 5 मिनिटं मिक्स करून घ्यायचं. आणि जास्तीचं पाणी वाटताना आपल्याला घालायचं नाही. अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला पीठ बारीक करून घ्यायचं आहे. तर पीठ छान असं आपलं मिक्स करून झाले. आता याला झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. तर इथे सकाळी बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं पीठ फर्मेंट झाले बघा. खूप जाळी आली आहे, व्यवस्थित फुललंय पीठ आपलं. आता हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. तर व्यवस्थित असं पीठ मिक्स करून झाले बघा. आता इडली प्लेटला मी थोडंसं ब्रशनी तेल लावून घेते म्हणजे आपली इडली व्यवस्थित बाजूला होते. अगदी थोडं थोडं तेल पुसून घ्यायचं आहे आपल्याला. आता लगेचच आपल्याला जेवढं मावतंय तेवढं पीठ टाकून घ्यायचं आहे, बॅटर टाकून घ्यायचं आहे इडलीसाठी. तर इथे सगळ्या इडल्या भरून घेतल्यात बघा मी प्लेटमध्ये. एक 12 ते 13 मिनिटं आपल्याला इडली मध्यम गॅसवरती वाफवून घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ अजिबात वाफवू नका. जास्त वेळ वाफवली ना तर इडली आपली चिवट होते. त्यामुळं फक्त आपल्याला 12 ते 13 मिनिटं इडली वाफवून घ्यायची आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतर अशा प्रकारे बघा इडली काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा इनो वापरला नाही तरीसुद्धा इडली खूप मस्त मऊसूद होते, खायलासुद्धा चविष्ट होते. कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही ही इडली खाऊ शकता. नारळाची चटणी असेल, डाळीची चटणी असेल, खूप मस्त होते. दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.